फोन का लागत नाहीये ते ट्राय करायचा. सर ती बघते. अरे देवा, मी माझा फोन रूम मध्येच विसरले. थँक गॉड इथपर्यंत पोहोचलो. पण सर हे असं चोरून राहणं नाही आवडत आहे मला. आधीच आपण सगळ्यांच्या नजरेत खोटे ठरलोत. आता जर हे असं कळालं ना आपलं, तर परत आपल्याला खोटंच म्हणतील, तुम्हाला दोष देतील सर. काही काळजी करू नको, काही नाही होत. आपण सगळी काळजी घेऊ ना. आणि मेन म्हणजे तू इथून बाहेर पडू नकोस. तुला काही हवं असेल ना मला सांग, मी आणून देईन. डोंट वरी. मी येतो. मला ती सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास झालाय. पण तुम्ही जेवून घ्या, चला या. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मी जेवणार नाहीये. आणि तुम्हाला जर माझी अट मान्य नसेल ना, तर माझ्याशी बोलूच नका. ती राणी नावाची अवदसा मला माझ्या घरात नकोय. इंद्राला सांगा तिला डिवोर्स दे. आई काय आहे हे सगळं? राणी तुला या घरात नाही हवी आहे ना, मग नाहीये ती आता आपल्या घरात. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे ती आता तुझ्या डोळ्यासमोर नाही दिसणार तुला. तू का जेवणावर राग काढतेस? चल ना जेवण करून घे. इंद्रा, उगाच गोड बोलून ना मला घोळात घ्यायचा प्रयत्न करू नकोस. आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. त्या भिकारड्या पोरीसाठी जर स्वतःच्या हाताला जखम करून घेऊ शकतोस, तर तुझ्यासाठी आईला गोड बोलून घोळात घेणं काही अवघड नाहीये, हो ना? मला ना हेच कळत नाही तुमचं. म्हणजे जेव्हा आम्ही हट्ट करत असतो तेव्हा तुमच्या एक्सपेक्टेशन्स असतात की आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे. मग कधीतरी लहानांचं मोठ्यांनी पण ऐकलं तर काय हरकत आहे? कारण तुमच्यासारखी लहान लेकरं अचानक डोंगरा एवढी मोठी होतात. त्यांना आई बापाच्या नात्यापेक्षा इतर नाती जास्त महत्वाची वाटतात, जवळची वाटतात. त्यांना आई बापाचं मन जपण्यापेक्षा इतरांचं मन सांभाळणं महत्वाचं वाटतं. मग काय चुकलं त्यात? तुम्हीच तर शिकवलंयत ना की दुसऱ्यांची मनं जपली पाहिजे, सांभाळलं पाहिजे. आई वडील म्हणून तुम्हीच शिकवलंय हे. हो, शिकवतो ना. पण जेव्हा तुमचं तुम्हाला चांगलं वाईट ओळखता येत नाही, वाटेतले खाच खळगे कळत नाहीत, तेव्हा आई बाप जर का म्हणाला ना मागे फिरा, तर पोरांनी लगेच ऐकावं. हे बघ आई, मी तुझं ऐकलंय. तुला राणी इथे नकोय, मी तिला तिच्या घरी पाठवलंय.
मालती, तुम्ही उपाशी राहू नका, तुमची तब्येत बिघडेल. माझं ऐका, चला जेवून घ्यायच्या. या. वहिनी, उर्मिला आणि विक्रांत बद्दल काही कळलं का? त्यांचा काही फोन वगैरे आला होता का? नाही ना ग, त्यामुळेच तर माझा जीव खालीवर होतोय. अगं त्यांनी तर फोन केलाच नाही, पण अजितने फोन केला तर तोही उचलला नाही त्याने. अजित, अरे तू त्यांच्या मागे गेला होतास ना, मग ते कुठे राहतात त्याचा काही अंदाज घेतला नाहीस का? दादा काहीच बोलला नाही. तो खूप रागात होता. त्याने मला परत पाठवलं. तो खूप जास्त हर्ट झालाय. हे बघ अजित, तू नको काळजी करू. आपण विक्रांत आणि उर्मिलाला शोधूया. सकाळपासून तुझी दगदग झाली आहे. चल जेवून घे. विक्रांत दादांतर कुठे काय खाल्लं असेल? त्याच्याकडे आपण नंतर बघूया, तू आधी खाऊन घे. रत्नावेली, मी काय म्हणतो, आपण सगळेच जेवायला बसूया. या. भाऊजी, अहो माझं लेकरू बाहेर वन भटकत असेल आणि इथं सुखाचा घास खाऊ म्हणताय. हे बघा, माझं असं म्हणणं नव्हतं. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आपण दोघांनाही शोधूया, पण ताकद हवी की नाही अंगामध्ये, म्हणून म्हटलं जेवून घेऊया. अरे अजित, तू तरी समजाव ना आईला. काय समजावू? बोला ना, काय समजावू? तिचा मुलगा आणि सून घर सोडून निघून गेलेत. ते परत कधीच घरी येणार नाहीत हे सांगून गेलेत. आणि तुम्हाला कशाची काळजी पडली? जेवणाची? अजित, काय करतोयस तू? आबांवर आवाज चढवलास तू? हो, चढवला आवाज. चिडलो मी. काय चुकलं? हा, बोल ना, काय चुकलं? नेहमी आमचंच चुकतं का? तू ना आता काहीच बोलू नकोस. हे सगळं ना तुझ्यामुळे घडलंय. हा जर माझे बाबा असते ना, तर हे सगळं घडलंच नसतं. माझ्या दादावर ही वेळ आलीच नसती. तुम्ही सगळ्यांनी मिळून ना त्याचा खूप मोठा इन्सल्ट केलात. त्याची कुठलीही चूक नसताना तुम्ही त्याला पोलिसात लॉकअप मध्ये द्यायला लागला का? त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तुम्ही पोलिसांना बोलावून घेतलं. आबा, त्यावेळेस तुम्ही एका शब्दाने इंद्रदाला अडवलं नाही, राणी वहिनींना अडवलं नाही. दादा बोलला ना, ते काही चुकीचं बोललेलं नाही. आम्ही तुमची मुलं नाही आहोत ना, त्यामुळे आम्हाला ह्या घरात शून्य किंमत आहे. बरोबर ना? असंच आहे ना? अजित, रागावर. आपण या विषयावर शांतपणे बसून बोलू शकतो. आता काय उरलंय बोलायचं दादा? बोल ना, काय उरलंय? तुम्हाला सगळ्यांना आमच्या असण्याने नसण्याने काय फरक पडतो? तुम्हाला सगळ्यांना जर खरंच फरक पडत असता ना, तर सगळ्यात आधी आबांनी त्यांना शोधायचा विचार केला असता. पण आबा कोणता विचार करतायत? जेवणाचा. अजित, तू समजतोस तसं नाहीये. तू सांगायच्या आधीच माझी माणसं विक्रांत आणि उर्मिलाचा शोधतायत त्यांना. आणि राहिला प्रश्न विक्रांतशी बोलण्याचा, समजून घरी आणण्याचा. जेव्हा मनामध्ये संतापाची आग उसळलेली असते ना, ती शांत व्हायची वाट पाहायची असते, नाहीतर त्या आगीमध्ये नाती जळून खाक होतात. आता विक्रांतची अवस्था तशीच आहे. काय, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत म्हणून म्हणतोय. नाती जपायची असतात, त्यांना वेळ द्यायचा असतो आणि स्वतः वेळ घ्यायचा असतो, म्हणून मी शांत आहे. पण याचा अर्थ असा नाही मी हातावर हात ठेवून मजा बघत बसलोय. नाही आबा, तुम्ही शांत आहात कारण ज्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तो विक्रांत दादा होता. त्याच्या जागी जर इंद्रा दादा असता ना, तर तुम्ही शांत बसला नसता आबा. तुम्ही आकाश पाताळ एक केला असता आणि त्याला परत घरी घेऊन आला असता. त्याची शांत होण्याची वाट बघितली नसती तुम्ही. तुम्ही आम्हाला सांगताय ना जेवून घ्या जेवून घ्या, पण आबा त्याच्या जागी जर इंद्रा दादा असता ना, तर तुमच्या घशाखाली एक घास उतरला नसता. तुमच्यासाठी आम्ही नसल्यासारखेच होतो आणि आत्ताही आहोत.
माझा दादा सापडत नसताना सुद्धा तुम्हाला पोट भरून जेवायचं आहे ना, ते जेवून घ्या. अगदी गोडाधोडाचं करून खावा. पण मी आता जर काही खाल्लं ना, तर आयुष्यभर माझं मन सतत मला खात राहील, आणि ते मला नको आहे. अजित ऐक ना. की मी बोलतो त्याच्याशी. अजित ऐक माझं. काय बघताय ना, त्या अवदसेनी काय करून ठेवलंय. आज अजित सुद्धा तुमच्याशी उलट बोलला. या सगळ्याला जबाबदार ना ती व्याधच आहे. अजित थांब जरा. काय बोलायचं तुला? हेच की तू असं नको बोलूस. तू असं नाहीयेस अजित. अरे आबांशी तू असं बोललास, तुला तरी पटलं का? विक्रांत घर सोडून गेलाय याचं टेन्शन सगळ्यांना आलंय. हो, पण तो तुझ्यामुळे आणि राणी वहिनींमुळे गेलाय दादा, आणि मी हे कधीच विसरणार नाही. काय मिळालं तरी तुम्हाला आम्हा भावंडांना वेगळं करून? आईला हे अजिबात सहन होणार नाही दादा. यातून मी तिला कसं बाहेर काढू तूच सांग मला. काय होऊन बसलं रे? तुम्ही दोघांनी विक्रांत दादावर संशय घेतलाच कसा? आबा म्हणाले तसं त्याच्याशी बोलून बघायचं होतं, तुम्ही बोललाच नाही, डायरेक्ट तमाशा केला. काय मिळालं तुम्हाला तमाशा करून? बोल ना, काय मिळालं? आणि तुला वाटलंच कसं रे विक्रांत दादा असं काहीतरी चुकीचं करू शकतो? मालती काकी बोलते ते खरं नाही ना? राणी वहिनी तुझं कान भरते का? नाही, मला तर वाटतंय ना राणी वहिनीच हे सगळं गोड गोड बोलून करत असतील. अजित असं काही नाहीये. तुझा ना गैरसमज झालाय काहीतरी. तुमचा सुद्धा विक्रांत दादा बाबतीत गैरसमज झालाय असं समजून त्याच्याशी नीट वागला असता तर असं झालंच नसतं. तुम्ही काय केलं? थेट आरोप केले. आणि या सगळ्यांना राणी वहिनी जबाबदार आहे दादा. कारण याआधी तू विक्रांत दादाशी कधीच टोकाचं वागला नव्हता. हे बघ, मला मान्य आहे राणी वहिनी तुझी बायको आहे, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं तुला ऐकावं लागतं. पण एखाद्या गोष्टीमुळे आपली फॅमिली तुटेल ह्याचा विचार तुझ्या डोक्यात आला कसा नाही? आणि राणी वहिनी आपल्यांमध्ये का अंतर आणू बघतायत? अजित असं काही नाहीये रे. तिच्या मनात सुद्धा कधी असा विचार आला नसेल. हे तुझं तिच्यावरचं प्रेम बोलतंय दादा, बाकी काही नाही. मी पण राणी वहिनींना चांगलंच समजत होतो, पण राणी वहिनी आतल्या गाठीच्या निघाल्या. हे बघ दादा, यापुढेही तू राणी वहिनींची बाजू घेशील मला चांगलं माहिती आहे, पण एक स्पष्ट सांगतो, राणी वहिनी माझ्या मनातून पूर्ण उतरलेत. त्या माणूस म्हणून घेण्याच्या पण पात्रतेच्या नाहीयेत. अजित हे बघ, मला सगळं मान्य आहे, मी समजू शकतो तुझा राग, पण माझं थोडं ऐकून घे आणि शांत हो. आता राग करून ना तुला काही मिळणार नाहीये. आणि मला पूर्ण कल्पना आहे रे तू काय फील करतोयस आता त्याची. दादा, मला त्रास होतो याचं वाईट वाटतच नाहीये, पण ज्यांना मी आपलं मानलं ना त्यांच्यामुळे मला त्रास होतो याचं वाईट वाटतंय. अजित, तुझा राग ना स्वाभाविक आहे, पण एक गोष्ट समजून घे, आता घरात सगळे टेन्शन मध्ये आहेत आणि तू असा जर वागलास ना तर अजून टेन्शन वाढेल रे. या सिच्युएशन मध्ये आपल्याला सगळ्यांना सांभाळून चालायचं आहे ना अजित, समजून घे प्लीज. काय करू मी? तूच सांग ना, काय करू मी? विक्रांत दादा आणि उर्मिला वहिनी घर सोडून निघून गेलेत. ते कुठं असतील, काय करत असतील, त्यांनी काही खाल्लं असेल की नसेल, काहीच पत्ता नाहीये. हे घर आहे ना आपलं, कुटुंब आहे ना आपण. मग विक्रांत दादा आणि उर्मिला वहिनी निघून गेलेत आणि आपण काहीच करायचं नाहीये. मी असं म्हणतच नाही आपण काही करायचं नाहीये, आपण प्रयत्न करूया ना. आणि बघ, तू काळजी करू नकोस. विक्रांत आणि उर्मिला वहिनींना परत या घरात घेऊन याची जबाबदारी माझी आहे. मी घेऊन येईन त्यांना समजवण्यासाठी जे करावं लागेल ना ते मी करेन. पण प्लीज तू थोडं समजून घे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? होता. स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर होता दादा, पण आता यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवेन असं मला वाटत नाही. तूच त्यांच्यावर आरोप केलेस ना. भाऊ आहोत ना आपण, एकत्र वाढलो, एकत्र खेळलो. आपल्याला कोणी ओळखत नसेल ना दादा, तेवढं आपण एकमेकांना ओळखतो.
तरी तू असं केलंस. ठीक आहे, तू रागव माझ्या, तुला पूर्ण अधिकार आहे त्याचा. माझीच चूक झाली, मी कसलीही शहानिशा न करता राणीवर विश्वास ठेवला. त्यांनी सगळ्यांचाच विश्वासघात केलाय दादा. राणी वहिनी अशा वागतील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आता तिला शिक्षा दिली आहे ना मी, तिला पाठवलं मी तिच्या घरी. तसं तर राणीचं वागणं मलाही नाही पटलंय. हे तू खरं बोलतोस ना की हेही नाटकच करतोय? खरं तेच सांगतोय अजित. मान्य आहे, एक चूक झाली आहे माझ्याकडून, पण पुन्हा पुन्हा एकच चूक नाही करत मी. याआधी आम्ही नाटक करत होतो, पण पण काय दादा? पण हेच की मी आता तिला तिच्या घरी पाठवलंय ना, तिला शिक्षा मिळाली आहे तिची. आणि अजित ऐक, त्या दोघांना या घरात पुन्हा घेऊन याची जबाबदारी माझी आहे ना. मी ते करेन पूर्ण, पण आता असं आपण सगळ्यांनी जर जेवण सोडलं तर आपल्यालाच त्रास होईल ना रे. आणि बाकी सगळं सोड, पण ऍटलीस्ट काकींचा विचार कर. अजित, येतोयस ना? चल, ठीक आहे. काय होऊन बसलंय हे? इतकी मोठी चूक माझ्या हातून कशी घडली? माझ्यामुळे घरात वाद झाले, घर तुटलं, सगळे दुखावले गेले. पण मला खरंच त्या ॲम्ब्युलन्समध्ये विक्रांत सर दिसले होते. मग असं कसं काय झालं? काकी, हे बघा, मला मान्य आहे कोणाचीच जेवायची इच्छा नाहीये, पण जर आपण अशी उपाशी पोटी राहिलो तर आपलीच तब्येत बिघडेल हो. आणि अजितला पण मी हेच समजवलंय, तुम्हाला सगळ्यांनाही मी हेच समजवतोय. हे बघा, उर्मिला वहिनी आणि विक्रांत या दोघांना घरी घेऊन येण्याची जबाबदारी माझी. ते जिथे कुठे असतील तिथे मी स्वतः जाईन, त्यांना समजावेन, हवं तर त्यांची माफी मागेन आणि त्यांना सन्मानाने या घरी परत घेऊन. काकी, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मी मान्य करतो, मी असं विक्रांतशी नाही बोलायला हवं होतं, पण प्लीज माझ्यावर यावेळी विश्वास ठेवा. प्लीज काकी, 2 घास खाऊन घ्या. अजित, आई, चल थोडं खाऊन घेऊया. या काकी. विक्रांत दादाचा फोन. हॅलो, अरे दादा कुठे आहेस तू? आणि वहिनी बरे आहेत का? आणि काय खाल्लंस का तू? अरे बोल ना. दे इकडे दे. विक्रांत कुठे आहेस रे बाळा तू? कसा आहेस विक्रांत? घरी ये रे, घरी ये. दादा तू कुठे आहेस सांग, मी येतो तुला न्यायला. विक्रांत, खरंच घरी ये रे बाळा. अजित, हे बघ, तू आणि आईने खूप फोन केले आम्हाला, तुम्हाला काळजी असेल म्हणून मी फोन केले तुला. दादा असं का बोलतोयस तू? विक्रांत बाळा, घरी परत ये. आई, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही दोघेही सुखरूप आहोत. विक्रांत. विक्रांत, माझं तरी ऐकशील का रे? अजित, फोन ठेवू का मी? विक्रांत, अरे आबा बोलतायत तुझ्याशी. आई, आम्ही सांगितलं ना, आम्ही दोघेही सुखरूप आहोत आणि आमचं ठरलंय, काही झालं तरी आम्ही आता त्या घरात परत येणार नाही. विक्रांत, प्लीज असं नको बोलूस. तिकडे सगळ्यांना राणी जवळची आहे ना, आमची कोणाला किंमतच नाहीये. नाही, आम्ही आमच्या असण्याने नसण्याने कोणाला काही फरकच पडणार नाही ना इंद्रा. असं नाहीये काही विक्रांत, तू गैरसमज करून घेऊ नकोस. हो, अरे विक्रांत, तू आमचाच आहेस. तू आणि उर्मिला, तुम्ही दोघंही आमचेच आहात आणि तुम्ही आम्हाला हवे आहात. विक्रांत, ऐक ना माझं, प्लीज घरी ये. अजित, हे बघ, मला माझा पुन्हा पुन्हा अपमान करून घेण्याला काही इंटरेस्ट नाही. आईची काळजी घे तू. अरे पण विक्रांत, हे असं आमच्याशी तोडून बोलू नकोस रे.
बाळा खरी आहे, तुझ्या घरचा मुलगा आहेस. हे बघ, तू वहिनींचा विचार कर, आमचा विचार कर आणि परत ये. आबा, हे बघा, मी तुमची पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो. आमच्याकडून काही चुकलं असेल, कोणाचा खरंच अपमान झाला असेल ना, तर खरंच सॉरी. पण आता डोक्यावरून खूप पाणी गेलंय हो. आम्ही त्या घरामध्ये आता परत नाही येऊ शकत. विक्रांत, असं नको बोलू रे. अरे हे घर पण तुझंच आहे रे बाळा. ये ना घरी. हो दादा. अजित, हे बघ, तुला आणि आईला भ्रमात राहायचं असेल ना तर राहा. तुम्ही राहा त्या घरामध्ये. पण मी आणि उर्मिला आम्ही स्वतःची खोटी समजूत आता नाही घालू शकत. हे बघ, चूक माझी आहे. तू बाकीच्यांना का शिक्षा देतोयस? आणि मी मान्य करतो, मी तुझ्याशी असं नाही वागायला हवं. त्यासाठी मी मनापासून सॉरी बोलतो. तू प्लीज घरी ये विक्रांत. हे बघ, ऐक, तू मला सांग, मी येतो तुम्हाला घ्यायला. हे बघ, मला विक्रांत. बघतोयस ना इंद्रा, झालं समाधान तुझं? काय करून ठेवलंयस? तुझ्यासाठी तुझा भाऊ महत्वाचा नाहीये का? अरे का वागलास त्याच्याशी असा? बघितलंस ना केवढा दुखावला गेलाय तो. इंदिरा, अरे तू काहीच का बोलत नाहीयेस? आम्हाला सगळ्यांना केवढा त्रास होतोय, दिसत नाहीये का तुला? आई, प्लीज शांत हो. आणि त्या दोघांना मी घेऊन येईन का? तुम्ही प्लीज जरा 2-2 घास खाऊन घ्या. ऐका माझं. अजित, मला भूक नाहीये. मी काय करायला गेलो आणि हे काय होऊन बसलंय माझ्या हातून. आता हे सगळं कसं सावरून